हे सांगायला फोन केलाय की आता की नाही माझा विचार बदललाय. मी काही यांना घर जावई म्हणून तुझ्या बरोबर पाठवणार नाही. आणि आता ठरलं म्हणजे ठरलं. काय करणार ग आई? खरं सांगू का, मी की नाही माझ्या नवऱ्याशिवाय राहूच शकत नाही. नाही म्हणजे तू मला स्वार्थी म्हण, नाहीतर वाईट म्हण, नाहीतर काही म्हण, पण मी काही यांना पाठवणार नाही. ठीक आहे, मग तुला माझी अट माहितीये. असं कसं? तो सगळा बिझनेस ताब्यात घेण्याची ना, चांगली आठवती मला ती अट. अगो पण आहे काय तुझ्या नावावर? फक्त 50,000 रुपये ना, ते घेऊन टाक. बाकी सगळा बिझनेस यांच्याच नावावर आहे. वाईटच झालं नाही का ग हे? नाही म्हणजे जी गोष्ट माझ्यापासून लपवण्याचा सगळे आटोकाट प्रयत्न करत होते तीच नेमकी मला समजली. त्यामुळे आता माझं कोणी काही वाकडं करूच शकत नाही आणि मी मला हवं ते करू शकते. चला सगळ्यांनी जेवायला, स्वयंपाक तयार आहे. बस. काय आज? तू बस बस तू. अरे कोशिंबीर नाही केली आज काही? हो. बसले बाईसाहेब, आज काम न करायला कारणच मिळालंय ना. हे बघ, तुला काही करायचं नसेल ना तर नको करूस, बस तिथे. पण कृपा करून तुझं तोंड बंद ठेव जरा. नाही नको, उगीच कोणीतरी काहीतरी बोलायचं मला. त्यापेक्षा मी वाढायलाच घेते. आई मी पण वाटते. नको नको, तू बस. तुला बरं वाटतंय ना आता? प्रांजल, अगं बसवाजींना बोला ना जेवायला. नको नको, थांबा. वाढून झालं की मग बोलव ग त्यांना. ऋता चल वाढायला घेता पटकन. हो. अहो वहिनी, काय करताय तुम्ही? हा, महाराणीला काम सांगताय? अहो जन्मठेप होईल आपल्या सगळ्यांना. सगळ्यांना नाही, फक्त मुकुंदला. एकही संधी सोडू नका मला बोलायची. वा ऋता वा, मानलं पाहिजे हा तुला. किती व्यवस्थित वाढते सगळं ताट तू. जिथे जे वाढायचं तिथे ते व्यवस्थित वाढतेस. वा. आता हे काय नवीन? अगं तूच म्हणत असतेस ना की माझं कोणी कौतुक करत नाही घरात, म्हणून मी तुझं कौतुक करतोय. आता पुढचे 4 दिवस अजिबात रडायचं नाही बरं का? हस बाळा हस. अशीच हसत राहा. हास्य विनोदच ना आपल्याला संकटावर मात करण्याचं बळ देत. वसुजी, अगं मी आता तुलाच बोलवायला येत होते. ये बस ना जेवायला ये. वसुजी, काय झालं वसुजी? चल ना. प्रांजल, मला माफ कर. या आजीकडून खूप मोठी अपेक्षा होती ना तुझी, पण मला नाही जमलं. उलट मी तुमचे प्रॉब्लेम्स वाढवून ठेवले. वसुजी, काय झालंय? अशी का बोलतेस तू? तुला रायाच्या बोलण्याचं वाईट वाटतंय का? वसुआजी, मला माफ करा.
तुम्हाला दुखवायची माझी इच्छा नव्हती. राया, मी तुझ्यावर रागवलेली नाहीये. आजी मग काय झालंय? बसवाजी सांगा ना काय झालंय. बोल ना ग. प्रांजल, तुझ्या मम्मा समोर मी नाही जिंकू शकले. तिला सगळं कळलंय. आत्ताच तिचा फोन आला होता. तिला हेही कळलंय की कंपनीत माझा काहीही हक्क नाही आणि मी तिचं काहीही वाकडं करू शकणार नाही. माफ कर मला प्रांजल. आता मी काहीही करू शकणार नाही असंच मला वाटायला लागतंय. प्रांजल, प्रांजल, बस इथे बस. शांत हो. प्रांजल शांत हो. हे बघ, तू आता कितीही रडलीस तरी काही बदल होणार आहे का? हा? शांत हो. अगं प्रांजल शांत हो ना. प्रांजल, प्रांजल प्लीज शांत हो. अगं आशाने तुलाच जास्त त्रास होईल. शांत हो. प्राय सगळं संपलंय रे आता. जेवढी मी मम्माला ओळखते ना त्यावरून सांगते मी. तू आता घर जवळ झालाच पडून समज. हे सगळं ना माझ्यामुळे होतंय. सगळा त्रास माझ्यामुळेच होतोय. प्रांजल, प्रांजल बघ इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. शांत हो तू आधी. काहीही झालेलं नाहीये. हे बघ, मी तुला काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की माझ्यावरती विश्वास ठेव. आणि आता तुला पुन्हा एकदा सांगतोय, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. काहीही झालं, कोणी कसंही वागलं ना तरी मी शेवटपर्यंत तुझ्या बरोबर असेन. मी हे नाही होऊ देणार. आता या क्षणी मी काय करणार आहे ना मला नाही माहिती, पण मी काय सांगतो ना ते नीट लक्ष देऊन ऐक. त्यातून आपण नक्की काहीतरी मार्ग काढू. नाही राया. प्रांजल, प्रांजल माझ्याकडे बघ, इकडे बघ. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची तू आहेस. काही असो, तुला जर त्रास झाला ना तर मी नाही बघू शकत. हे बघ प्रांजल, आता काहीही विचार न करता तू गपचूप झोप. तुला शांत झोपेची गरज आहे. चल उठ, उठ उठ. चल.
हा विनाई बोला. एवढ्या रात्री कसा काय फोन केला? असं कसं ऋता? अगं तुझ्या सासरचा हाल हवाल मला कळायला नको का? अगं आत्ताच मी हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त केलंय. अपघातानंतर तिकडे काय अवस्था आहे सांग बघू मला. कसली बातमी? टीव्हीवर आलंय का काही? माझ्या फोन नंतर चिटणविसांची काय अवस्था झाली ते सांग ना मला पटकन. अच्छा ते का? ते मी कशाला सांगू तुम्हाला? ते मी कशाला सांगू तुम्हाला? मी पण तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या आईला घेऊन जा म्हणून. मी केलेत का माझं काम? नाही ना? एवढ्या थंडीत मला जमिनीवर झोपायला लागते. आई गो. ऋता मी फक्त तुझ्यासाठी माझ्या आईला म्हटलं होतं अगो बाई इथे येऊन राहा. पण तिला माझ्यापेक्षा चिटणवीस लोकच महत्वाचे वाटतात ना. त्याला मी काय करू? आता या थंड लादीवर पडून माझी पाठ थांबल्यामुळे मला ना चितळणीसांचं बोलणंच ऐकायला येत नाही. त्याला मी काय करू? ऋता नीट विचार करून बोलतेस ना. तू मला सांगणार आहेस की नाही? अजिबात नाही. मी आजपर्यंत सगळ्या बातम्या पुरवल्यात तुम्हाला, पण त्या बदल्यात तुम्ही मला नेहमी प्रॉब्लेम मध्येच टाकले. अगदी मुकुंदच्या पासपोर्टच्या वेळेलाही. तेव्हा मी आता ठरवले सगळ्या प्रधानांपासून लांब राहायचं, खूप लांब. बाई 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 किती वेळा धडा शिकवला या मुलीला तरी अक्कल म्हणून येत नाही. वीणा, अगो बाई तुम्ही कधी आलात? मला की नाही कळलंच नाही. वीणा हे काय चाललंय तुझं? काय? हा कुठं काय? वीणा इतक्या रात्री तू कोणाला फोन केला होतास? इतक्या रात्री तू कोणाला फोन केला होतास? तुम्हाला कळलं का? तुम्ही मला विचारताय? अगो बाई तुम्ही माझी उलट तपासणी करता की काय? हे बघ, उलट तपासणी करण्याचं काहीच कारण नाहीये. तू का सारखा त्या ऋतूला फोन करत असतेस? चला म्हणजे तुम्हाला कळलं. वीणा तुझं हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटत नाहीये. सेम टू यू. म्हणजे असं की तुम्ही सगळेजण ना माझ्यापासून सतत काहीतरी लपवत असता आणि मला आपलं वाटतं की काय लपवतायत ते मला समजावं. वीणा अगं, पण त्यासाठी तू ऋताचा उपयोग करून घेतेस. हे जर का अति झालं ना तर एक दिवस ते चिटणवीस लोक तिला घराबाहेर सुद्धा काढतील. काढू दे, मी नाही बाई तिची पर्वा करत. ती कोण माझी? हा वीणा अगं, तू तिचा वापर करून घेतेस. अहो पण त्या बदल्यात ती माझ्याकडून पैसे घेते. तुम्ही असं समजा की ती माझ्याकडे नोकरी करते. म्हणजे बघा तुमच्या ऑफिसमध्ये कुणीतरी असा एक माणूस आहे जो तुमचं काम करतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतो. आता त्याच्या घरी काय चाललंय याच्याकडे तुम्ही लक्ष देता का? नाही ना. ऑफिस मधलं काम ऑफिसमध्ये, घरातलं काम घरी. वीणा हेच तुझं जे वागणं आहे ना ते मला अजिबात पटत नाहीये. अरे एखाद्याचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करून घेणं चांगलं नाहीये. बाई 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 मला ना या घरात कोणी समजूनच घेत नाही. कळतं हो, मला सगळं कळतं. काय चांगलंय काय वाईट आहे सगळं कळतं. तुम्ही जरा आठवा, तुमची आई काय करायची? आपल्या नोकरांना हाताशी धरून सतत विचारपूस करायची आपल्या घरात काय चाललंय. माझी आई पण तेच करायची. कधी दूधवाल्याला हाताशी धर, कधी पेपरवाल्याला हाताशी धर, पण चौकशी सुरूच. आता मी पण तेच करते असं समजा. वीणा ग, ही प्रधान घराण्याची परंपरा म्हणून चालू ठेवायची आहे का तुला? काल तुझ्या किंवा माझ्या आईने जे केलं तेच आज तू करतेस आणि उद्या प्रांजलनी असंच करावं असं वाटतंय का तुला? अय्या कल्पना मस्त आहे. वीणा हे पहा, हे तू लक्षात घ्या ना तुम्ही माझा. अहो हे सगळं मी जे काही करतेय ना ते प्रांजलच्या भल्यासाठीच करतेय. त्यामुळे तिचं भलं होणार आहे का नाही मला माहित नाही, पण तिच्या संसारात विघ्न मात्र नक्की येतील. फारच निगेटिव्ह विचार करता बाई तुम्ही. ब्लड ग्रुप कोणता तुमचा? बी निगेटिव्ह म्हणूनच.
वीणा, वीणा ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाहीये. याचे परिणाम गंभीर होतील हे मी तुला आधीच सांगून ठेवतोय. जे काय गंभीर परिणाम होतील ना त्यांना सामोरं जायला मी समर्थ आहे. तुम्हीच एक गोष्ट लक्षात ठेवा, रायाला घर जावई करून घेण्याचा हट्ट किंवा जिद्द म्हणा हवं तर मी सोडणार नाही. आणि आता ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. मग तुझ्या पदरी निराशाच पडणार आहे हे तू लक्षात ठेव. बघूच या कुणाच्या पदरी निराशा पडते ती. अहो घ्या गरम गरम चहा. परत मगाशीच झाला ना. ताज्या दुधाचा केलाय, तुम्हाला आवडतो ना म्हणून आणलाय. घ्या. कालिंदी, मला माहितीये तुलाही आवडतो, तूही माझ्यातलाच घे थोडासा घे. अहो पण खरंच नकोय मला. घे ग, कालपासून बघतोय मी तू खूप टेन्शन मध्ये आहेस. मग काय करू, आपल्या हातात एकच तर धागा होता, तो सुद्धा निसटून गेलाय. आता काय करायचं आपण, कुठून फेडायचे त्यांचे हे पैसे. मी पण तोच विचार करतोय. वसुआजी काहीतरी करतील असं वाटलं होतं, पण आता आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार असं दिसतं. मी आधीपासून तुम्हाला तेच सांगत होतो, पण तुम्ही कोणीच माझं ऐकत नाहीये. आपल्यासारख्यांच्या आयुष्यामध्ये असे चमत्कार घडत नसतात बाबा. काय रे प्रांजल कशी आता? रात्रभर तळमळत होती, विचार करत होती सतत. बिचारी, खरंच काय तिच्या नशिबात वाढून ठेवलंय कोणाच ठाऊक. काय झालं हो? कोणाचा फोन आहे? वीणाताईंचा. काय झालं हो? कोणाचा फोन आहे? वीणाताईंचा. इतक्या सकाळी सकाळी कसा फोन केला त्यांनी? अरे देवा, आता काही नवीन संकट उभं नाही ना करणार आपल्या समोर. आई तू शांत हो, उगाच तर्क करत बसू नकोस. बाबा तुम्ही घ्या फोन, बघा काय म्हणतायत त्या. बाबा घाबरण्यासारखं काही नाही. आता सगळ्या प्रसंगांना सामोरं जायची तयारी आहे माझी. तुम्ही घ्या फोन. गुड मॉर्निंग माधवराव, कसे आहात तुम्ही? डिस्टर्ब नाही ना केलं मी तुम्हाला? नाही, बोला ना. नाही, फोन उचलायला इतका वेळ लागला म्हणून म्हटलं. बाई 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 बाई, अहो झोपला होता की काय? नाही, मगाशीच उठलोय. या बाईनी आत्ता का फोन केला असेल याचा विचार करत बसला असाल ना? नाही, तसं काही नाही, तुम्ही बोला ना. अहो मला तुमच्याशी नाहीच बोलायचं, मला की नाही कालिंदी ताईंशी बोलायचंय. हो का? मग तिला देऊ का फोन? नाही नाही नाही, फोनवर नाही हो, प्रत्यक्ष बोलायचंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही की नाही आज कालिंदी ताईंना माझ्या घरी पाठवा. मला की नाही त्यांच्याशी एका गोष्टीवर खूप महत्वाचं बोलायचंय. मग पाठवाल ना कालिंदी ताईंना? का तुम्हाला चर्चा कराव्या लागतील, सल्ला घ्यावा लागेल? हा, नाही नाही नाही, पाठवतो मी तिला. बर, बाकी घरचे सगळे कसे आहेत? मजेत आहेत ना. विशेषच आहे. काय? नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही आठवणीने कालिंदी ताईंना पाठवा, मी वाट बघतीये. नाही, त्याचं काय आहे, मला की नाही जरा घरच्या लोकांबद्दलच त्यांच्याशी महत्वाचं बोलायचं. ठेवते हा फोन. असे वरचेवर बॉम्ब टाकले ना की शत्रू सैन्याची कशी धावपळ उडते नाही. आता त्या चिटणवीसांच्या घरी घबराट पसरली असेल. ह्या बाईनी कालिंदीला का बरं घरी बोलवलं असेल
बाई 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 हो पण खरंच कशासाठी बोलवलं असेल त्यांनी मला तिथे? ते आता तिकडे गेल्यावरच कळेल ना. आपल्या घरच्या लोकांबद्दल बोलायचंय असं म्हणत होत्या. घरच्यांबद्दल म्हणजे माझ्याबद्दल तर काही सांगायचं नसेल ना त्यांना? जा तिकडे जाऊन ये, बघ त्या काय म्हणतात ते. नाही हो, मला खूप भीती वाटते. माझी हिंमतच होत नाही त्यांच्या समोर तोंड उघडायची. आई तू टेन्शन घेऊ नकोस, मी येतो तुझ्या बरोबर. पण त्यांनी कालिंदीला एकटीलाच बोलवलंय. भाऊ प्रत्येक वेळेला त्या म्हणतात तसं वागलंच पाहिजे का? आता मलाही ऐकायचंय त्यांना आपल्या घरातल्या कोणाविषयी आणि काय बोलायचंय. माझ्याबद्दल काही नसू दे, नाहीतर माझं काही खरं नाही.